नमस्कार मैत्रिणींनो, तर बघा आता श्रावण सोमवार चालू झालेला आहे. तर मी आता महादेवाची रांगोळी कशी काढायची तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला 7च्या 5 ओळी आपल्याला काढायच्या आहेत. 7च्या 5 ओळी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण महादेवाची रांगोळी मैत्रिणींनो काढणार आहे. आणि ही रांगोळी खूप सुंदर आहे. या रांगोळीमध्ये सर्व काही आहे. महादेवाला कमळाचं फूल आवडतं, कमळाचं फूल पण या रांगोळीमध्ये आहे, नंदी पण या रांगोळीमध्ये आहे, बेलपत्र पण या रांगोळीमध्ये आहे, त्रिशूळ पण या रांगोळीमध्ये आहे, तर ओमचं चिन्ह सुद्धा या रांगोळीमध्ये आहे आणि साक्षात महादेवाची पिंड सुद्धा या रांगोळीमध्ये आहे. त्यामुळे ही रांगोळी खूप सुंदर, छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. तर तुम्ही ही श्रावणी सोमवारला ही रांगोळी आपल्या देवघरासमोर किंवा आपल्या दारासमोर नक्की काढू शकता. खूप सोपी आहे मैत्रिणींनो. 7 टिपके घालायचे आहेत. 7च्या 5 ओळी आहेत, लक्षात ठेवा. आणि ह्या पद्धतीने डायरेक्ट जर तुम्हाला रांगोळीच्या साह्याने चुकल असं वाटत असेल तर तुम्ही आधी खडोनी काढून घ्या. त्यासाठीच मी आधी खडोनी तुम्हाला काढून दाखवलेलं आहे. कारण ज्या ताईंना थोडंसं जमत नाही, अवघड वाटते, त्या ताईंसाठी मी खडोनी आज काढलेला आहे. नाहीतर मी डायरेक्ट रांगोळीवर काढणार होते, पण म्हटलं चला ज्या ताईंना म्हणजे अवघड वाटेल त्या ताईंसाठी आपण आधी खडोनी काढून दाखवूया. अशा पद्धतीने तुम्ही खडू किंवा पेन्सिलच्या साह्याने काढू शकता आणि नंतर मग तुम्ही त्याच्यावर रांगोळी किंवा रंग तुम्हाला आवडेल तसे तुम्ही भरू शकता. तर श्रावणी सोमवार दिवशी ही रांगोळी मैत्रिणी नक्की काढा. खूप सुंदर आणि छान दिसते. बघा आता नंदी पण येथे काढलेला आहे, कमळाच्या फुलामध्ये महादेव आपले बसलेले आहेत, त्रिशूळ पण आपण काढणार आहोत, बेलपत्र पण काढणार आहोत. हे सर्व वस्तू महादेवाला फार आवडतात. खूप सुंदर आणि छान हे दिसत आहे. तर अशा पद्धतीने त्रिशूळ आपल्याला काढून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. तशी आपल्याला वाटताना अवघड वाटते, पण एकदा आपण काढायला बसलं की कुठल्याही ताईंना लगेचच जमू शकेल. मला जमतंय म्हटल्यावर ताई तुम्हाला पण नक्कीच जमणार. तर बघू शकता किती सुंदर आपली ही महादेवाची रांगोळी झालेली आहे. ते ओम पण मी काढलेलं आहे. आता मी बेलपत्र पण काढून घेत आहे, कारण बेलाचं पान पण महादेवाला खूप आवडतं आणि अशा पद्धतीने महादेवाची पिंडसुद्धा मी काढून घेतलेली आहे. आणि आपल्याला नंतर पांढरी रांगोळीसुद्धा त्याच्यावर घालून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपला महादेव तयार झालेला आहे. नंदीही तयार झालेला आहे, कमळाचं फूलही तयार झालेलं आहे, त्रिशूळही काढलेलं आहे. खूप सोपी रांगोळी आहे. एक 4 ते 2-3 मिनिटामध्ये होऊ शकते. मी सहज तुम्हाला एक 2-3 मिनिटामध्ये काढून दाखवलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही श्रावणी सोमवार दिवशी किंवा इतर सोमवारी सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. तर अशा पद्धतीने आता मी पांढरी रंग भरणार आहे. पांढऱ्या रांगोळीनं आता त्याच्यावर मी काढणार आहे. जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर अशा पद्धतीने खडूनी काढून घ्या आणि नंतर पांढऱ्या रांगोळीने अशा पद्धतीने तुम्ही गिरवू शकता. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही शेअर केल्यामुळे इतरांनाही ही माहिती कळते आणि तेही श्रावणी सोमवार दिवशी किंवा त्यांच्या मंदिरासमोर ही रांगोळी काढू शकतील. मैत्रिणींनो, ज्या ताईंच्या घराच्या शेजारी मंदिर आहे किंवा ज्या ताईंचं स्वतःचं मंदिर आहे त्या ताईसुद्धा अशा पद्धतीचे सोमवारी रांगोळी काढू शकतात. कारण महादेवाला बेलपत्र, त्रिशूळ, नंदी आणि कमळाचं फूल हे फार आवडतं. ते सर्व काही या रांगोळीत आहे. रांगोळी खूप सोपी आहे. 7 टिपके आणि 7च्या 5 ओळी काढून घ्यायच्या आहेत आणि खूप छान रंग भरल्यावर सुद्धा अट्रॅक्टिव्ह दिसते. पण आता इथे मी रंग भरलेला नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलरही भरू शकता मैत्रिणींनो. कलर भरल्यावर सुद्धा खूप सुंदर, छान आणि आपली रांगोळी अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. तर अशा पद्धतीने त्रिशूळही काढलेलं आहे, ओमचं चिन्ह पण काढलेलं आहे, बेलपत्र पण काढलेलं आहे आणि आपली रांगोळी सुंदर छान अशी झालेली आहे. तर बघू शकता किती सुंदर आपला नंदी पण तयार झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही रांगोळी काढू शकता मैत्रिणींनो. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघू शकता तुम्ही कलर पण भरू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.